बॉयज, ब्लड क्लॉटिंग मध्ये फॅक्टर 7 आणि फॅक्टर 11 हे दोन नाव ऐकलेत का? त्याच्यावरतीच क्वेश्चन मला ते लक्षात द्या कसं आहे. फॅक्टर 7 आणि फॅक्टर 11 असे दोन फॅक्टर आहेत ब्लड क्लॉटिंग मध्ये. फॅक्टर 7 काय करतोय आणि फॅक्टर 11 काय करतोय? फॅक्टर 7 हा कॅस्केड रिएक्शन इनिशिएट करत असतो. म्हणजे काय? म्हणजे ज्यावेळी थ्रोम्बोप्लास्टिन हे थ्रोम्बोकायनेज मध्ये कन्वर्ट होतं, ती एक कॅस्केड रिएक्शन आहे. ती रिएक्शन चालू करण्याचं काम हे फॅक्टर 7 करत असतो, लक्षात ठेवा. आणि फॅक्टर 7 इनॅक्टिव्ह असतो, त्या फॅक्टर 7 ला ऍक्टिव्ह करण्यासाठी विटामिन के महत्वाचं आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. दुसरं काय? फॅक्टर 11. फॅक्टर 11चं काय फंक्शन काय? फॅक्टर 11 हा फॅक्टर 9 ला ऍक्टिव्ह करत असतो आणि फॅक्टर 9 जर ऍक्टिव्ह झाला तरच ब्लड क्लॉटिंग होते. त्याच्यामुळं फॅक्टर 11चं खूप महत्वाचं काम आहे. फॅक्टर 11 असेल तरच ब्लड क्लॉटिंग होते, अन्यथा ब्लड क्लॉटिंग होत नाही. मग तुमच्या बॉडीमध्ये जर फॅक्टर 11 हा कमी असेल तर त्या कंडिशनला हिमोफिलिया सी असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला जर हिमोफिलिया सी असेल तर तुमचं ब्लड हे लवकर क्लॉट होत नाही. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न ब्लड क्लॉटिंग मध्ये फॅक्टर 7 आणि फॅक्टर 11 हे दोन महत्वाचे. ओके, क्लिअर?